नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे एम एक्स मराठी न्यूजमध्ये. जर तुम्ही अजून नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला मागील 1 महिन्यापासून खूप ओरडू सांगत होतो की सरकार खूप जबरदस्त प्रॅक्टिकल पद्धतीने छाननी सुरुवात करत आहे. छाननी म्हणजे काय, तर कोणत्या महिला अपात्र आहेत या महिलांना कसं काढायचं. कारण तुम्ही विचार करा, सरळ सरळ सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. प्रत्येक महिलेला 1,500 रुपये, 2.5 कोटी महिला आहेत. 2.5 कोटी महिला पात्र महिलांना एवढाला पैसा सरकार देईल कसा? मग आता सरकार शक्कल लढवत आहे आणि वरून जर 2100 रुपये द्यायचेच ठरले तर मग कसे द्यायचे? मग तुम्ही 2100चा वादा केला, मग ते तर निभावावं तर लागेल. मग मात्र आता सरकारकडे दोन ऑप्शन होते. एक तर योजना चालू ठेवणे, नाहीतर बंद करणे. मग चालू ठेवण्यामध्ये सरकारने शक्कल लढवायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला सरकारने बेछूट प्रत्येकाला पैसे दिले, कारण त्यावेळेस तशी परिस्थिती होती, इलेक्शन होते, प्रत्येकाला पैसे दिले, फॉर्मची तपासणी नीट नव्हती झाली. मागच मी तुम्हाला सांगत होतो की राज्य सरकारनं केंद्र सरकारकडून डाटा मागून जे आहे लाडक्या बहिणीचे अपात्र फॉर्म छाननी चालू केली आहे. आणि आता बघा तेच झालं. एकट्या पुण्यामध्ये मागच्या महिन्यात 25,000 ते 26,000 फॉर्म अपात्र होणार होते. आज बघा 75,000 महिला एकट्या पुणे जिल्ह्यात, 75,000 महिला 4 चाकी वाहनधारक आहेत आणि महिलांची तपासणी सुरू झाली आहे. विचार करा, एकट्या पुणे जिल्ह्यात 75,000 महिला. आपल्याकडेही येणारच आहे. तुम्ही असं म्हणू नका की पुण्यातून चालू आहे, नाही. हा फक्त डाटा मी तुम्हाला सांगत आहे की 75,000 महिला जाग्यावरच तुम्हाला तिथं जे आहे कपात होताना दिसत आहेत. बाकी तर सगळे जिल्हे अजून राहिलेतच 36 जिल्हे. ठीक आहे, एकट्या पुण्याचा तुम्हाला सांगत आहे. विचार करा, मी तुमच्यासाठी काही गोष्टी सांगितल्या होत्या. यानंतर मात्र अयोग्य लाभार्थी पडताळणी. आता बघा, अयोग्य लाभार्थी पडताळणी काय आहे? राज्य सरकारकडून अपात्र महिलांना लाभ देण्यास आला असल्याची शक्यता लक्षात घेऊन मोहीम तीव्र केली आहे. याचाच अर्थ काय आहे? ह्या 75,000, मागच्या 25,000, बाकीच्या जिल्ह्यातल्या काही लाखो महिला यांना लाभ दिलेला आहे राज्य सरकारने. आता याबाबत यांचे पैसे वापस घ्यायचे का तसेच ठेवायचे, हे तर पुढचा प्रश्न राहिला. मात्र यांना किती दिवस असंच अयोग्य असून सुद्धा लाभ द्यायचा, यासाठीच ही पडताळणी सुरू झालेली आहे. तिसरा पॉईंट बघा, परिवहन विभागाची कृती. राज्य परिवहन विभागाने 2 याद्या तयार करून पुणे जिल्हा परिषदकडे दिल्या, ज्यातून अंगणवाडी सेविकांमार्फत मैदानी पडताळणी केली जात आहे. म्हणजेच राज्य परिवहन मंडळ, जे आपला RTO असतो, त्यांनी 2 याद्या दिलेल्या आहेत पुणे जिल्ह्यात, जे आहे का, ज्यांच्याकडे मोठाल्या गाड्या आहेत नावावर, ज्यातून अंगणवाडी सेविकांमार्फत मैदानी पडताळणी केली जात आहे. म्हणजे काय, तर तुमच्याकडे कार आहे तर अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येणार, पडताळणी करणार, खरंच बाबा हिची कार आहे का, का मागं नावावर होती पण आता नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार. आणि यानंतर मात्र हे सगळं आणि सगळं फॉर्म कपातीसाठी चालू आहे. यानंतर मात्र निवडणूक काळात सर्व अर्जदारांना लाभ. आता जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, निवडणुकीमध्ये प्रत्येक अर्जदाराला लाभ द्यायचा होता त्यांना, कारण निवडणूक होती. यानंतर मात्र निकाल लागले. आता मात्र एवढ्या लाडक्या बहीण 2.5 कोटी कुठून देणार पैसे, 1,500, आणि तेही दर महिन्याला. मग यांच्यासाठी हीच गोष्ट करावं लागणार होती. हे तर मी तुम्हाला फक्त आणि फक्त 4 चाकीचं सांगत आहे. यानंतर मात्र घरात कोणी पण एक टॅक्स दाता नसावा, लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं, यानंतर मात्र लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्राची रहिवासी असावी, असे बरेच निर्बंध आहेत. सरकारी कर्मचारी नसावी. हळूहळू बघा काय काय होत जातं ते मी तशी तुम्हाला अपडेट देत जाईन. पण बघा, पात्रतेनुसार लाभ सुरू राहणार. निवडणुकानंतर सरकारने स्पष्ट केले की फक्त पात्र महिलांनाच 1,500 मिळणार. पात्र जे काही आहेत, खरं तर ह्याचा खरा लाभ म्हणजे गरीब भगिनींना आहेत, ज्या भगिनींकडे खरंच 4 चाकी कार नाही आहे, ज्यांचं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न नाही आहे, ज्यांच्या घरात कोणीही जे आहे टॅक्स भरत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गरीब भगिनींना आहेत. मात्र बेछूट फॉर्म सगळ्यांनी भरले. आता मला सांगा, पुण्यासारख्या ठिकाणी 75,000 महिलांनी, ज्यांच्याकडे मोठ्याल्या गाड्या आहेत, त्यांनी लाडक्या बहिणीच्या 1,500 वर का बसायला पाहिजे? यानंतर मात्र आपल्या लक्षात येतं की आकडेवारी तुम्हाला मी सांगतो, 21,11,991 अर्जापैकी 20,89,946 महिलांना लाभ मिळतोय. बरोबर आहे, 90,000. यानंतर मात्र 58,000 महिलांकडे 4 चाकी वाहन आढळले.
पडताळणीमध्ये स्पष्ट झाले की 58,000 महिलांकडे स्वतःची 4 चाकी आहे, म्हणजेच त्या महिलांकडे स्वतःची 4 चाकी आहे असं आढळलं. यानंतर मात्र 17,000 प्रकरणे अजूनही पडताळणी सुरू आहे. या प्रकरणांमध्ये आधार डेटा आधारित तपासणी सुरू आहे. जसं तुम्हाला म्हणलं होतं की केंद्र सरकारकडूनही मदत घेतली आहे, तर त्याच हिशोबाने हे 17,000 प्रकरणं तपासण्यात आलेली आहेत. यानंतर मात्र राज्य सरकारवर आर्थिक भार. महाराष्ट्रात 2.5 कोटी महिलांना 1,500 मासिक रक्कम, त्यामुळे राज्यावर मोठा आर्थिक बोजा. आता 2.5 कोटी महिलांना सरळ गणित करा, 2.5 कोटी गुणिले 1,500 किती जबरदस्त मोठ्या पद्धतीनं जे आहे सरकार ह्या गोष्टी देत आहे पैसा. आणि ही योजना सगळ्यात मोठ्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये आहे, पण 1,250 रुपये आहेत. आपल्याकडे 1,500 आहेत. तर आपलं राज्य पण मोठं आहे ना, तर त्यामुळे सरकारवर ह्याचा लोड तर नक्कीच येणार. महिला व बालविकास विभागाची जबाबदारी. फक्त खऱ्या पात्र महिलांना लाभ मिळावा. खातर जमा करण्याची सुरुवात करण्याची निर्देश दिलेले आहेत. म्हणजेच ज्या कोणी खऱ्या असतील त्यांनाच लाभ द्या, बाकीच्या कोणत्याही महिलांना लाभ देऊ नका. त्याकडे जर जेन्युइन डाटा असेल तर त्याच महिलांना लाभ द्या, बाकी कोणत्याही महिलांना लाभ देऊ नका. ज्या लाडक्या बहिणीच्या खरंच खात्यात पैसे टाकायचेत त्यांची गरिबीही तुम्ही तपासली पाहिजे, असं महिला व बालविकास मंत्र्यांनी जे आहे आदेश दिले आहेत. आता मात्र इथून पुढच्या काळात तुम्हाला जबरदस्त पद्धतीने जे आहे अपात्र फॉर्म दिसतील, त्यामुळे आजच तुम्ही तुमचेही तपासा. काय तुमच्या बँकेच्या खात्यात 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न तर नाही ट्रान्झॅक्शन होत, आणि यानंतर मात्र तुमच्या घरात कोणी करदाता तर नाही, आणि यानंतर मात्र तुमचं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न तर नाही. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःशीच तपासा. तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला भेटली तर लक्षात येईल की तुमचा फॉर्म पात्र आहे का अपात्र आहे. म्हणजे कोणतेही व्हिडिओ तुम्हाला बघायची गरज नाही, तुमच्या डोक्यातले सगळे भ्रम निघून जातील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ताजे अपडेट आणि लाडकी बहीण बाकी संदर्भातले सगळे अपडेट देण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.